एक, घरातील किराणा भरताना शुक्रवारच्या दिवशी भरावा, कारण शुक्रवार श्री लक्ष्मी मातेचा आवडता दिवस असल्यामुळे शुक्रवारी किराणा भरल्यावर घरी बरकत राहते. 2, गुरुवारी केलेल्या उपवासाचे पुण्य खूप मोठे. 3, संकष्टी चतुर्थीचे व्रत करावे व पूजेची मांडणी करावी. चंद्रोदय झाल्याशिवाय उपवास सोडू नये. 4, श्री सुक्त किंवा पुरुष सुक्त अभिषेकच पाणी घरातील व्यक्तींनी थोडे थोडे तीर्थ म्हणून प्यावे. 5, महिन्यातील 2 एकादशी करणे शक्य नसेल तर वाराची एक शिवरात्रचे उपवास करावा, याने 24 एकादशीचे पुण्य प्राप्त होते. 5, पुरुषांनी सोमवार व शनिवार यांपैकी एक दिवशी तरी उपवास करा. 6, घरामध्ये सुख समृद्धी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरातील स्त्रियांनी लक्ष्मी उपासना वैभव लक्ष्मी व्रत नक्की करावे. 7, दक्षिण किंवा वायव्य दिशा कचऱ्याला डबा ठेवण्याची योग्य दिशा आहे. 8, महिन्यातून एक वेळेस पाण्यामध्ये कापूर टाकून पाणी उकळावे आणि या पाण्याने घर दुकान पुसावे, यामुळे सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतील. 9, नवीन दागिना गुरुपुषामृत योग पौर्णिमा किंवा शुक्रवारच्या दिवशी खरेदी करावा. 10, घरामध्ये बंद पडलेलं घड्याळ असेल तर ते दुरुस्त करावे. 11, टॉयलेट बाथरूम मध्ये तुरटी मीठ कापूर ठेवावा. 12, जर तुमच्या घरी झाडांना नियमित पाणी जरूर घाला, ती सुकू देऊ नका. 13, घरामधील लादी पुसताना गोमूत्र हळद यांचा वापर करा. 14, मुख्य दरवाजाच्या डावीकडे नित्यनेमाने दिवा लावावा. 15, घरात तुळस असावी. 16, घरामध्ये सकाळी व संध्याकाळी धूप अगरबत्ती दिवा लावावा. 17, घरामध्ये शक्य झाल्यास दिवसा झोपू नये. 18, पश्चिमेला पाय तर पूर्वेकडे डोके करून झोपा. 19, किचन प्लॅटफॉर्म काळ्या रंगाचा नसावा. 20, दिवा लावताना 2 वातीची एक वात करून लावावी. 21, घराबाहेर जाताना देवच दर्शन घेऊन देवांना आपल्या सोबत चला अशी प्रार्थना करून बाहेर जावं, आल्यावर पुन्हा दर्शन घ्या. 22, नशिबाने स्वामी सेवक झालोच आहोत आपण तर 108 स्वामी समर्थ सारामृताचे पारायण नक्की करावे. 23, श्री दत्त जयंतीला गुरुचरित्राचे पारायण करावे. 24, लहान मुलांनी अभ्यासातील प्रगतीसाठी गणपती अथर्वशीर्ष वाचावे. 25, सर्व ग्रह दोष निवारणासाठी आणि उत्तम सुरक्षा कवच मिळविण्यासाठी आपण हनुमान चालीसा वाचणे आवश्यक आहे. 26, बेलाच्या झाडात देवी लक्ष्मीचा वास असल्याने याची पूजा केल्याने दारिद्र्य दूर होते व सतत लक्ष्मीची प्राप्ती होते. 27, स्वयंपाकघरात किंवा स्वयंपाकघरातील कोणत्याही भिंतीला आरसा अजिबात लावू नये. स्वयंपाकघरात आरसा लावणे शुभ मानले जात नाही. 28, वर्षभर आर्थिक परिस्थिती चांगली राहण्यासाठी व यश समृद्धीसाठी वर्षातून एकदा तिरुपती बालाजी व कोल्हापूर या 2 तीर्थक्षेत्रास जरूर जावे, यामुळे आपल्यावर लक्ष्मी नारायणाची कृपा होईल व त्यांचा आशीर्वाद कायम पाठीशी राहील. 29, कलश कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा असेल तर दर शुक्रवारी पाने आणि पाणी बदलावे. तुळजाभवानी माहूरची रेणुका देवी सप्तशृंगी देवींची असेल तर दर मंगळवारी पाणी आणि पान बदलावे. 30, आज आपल्याकडे कितीही पैसा व सुखसोयी असल्या व मानसिक शांतता नसली तर जीवनास काही अर्थ उरत नाही. असे होत असल्यास श्री विष्णू किंवा श्री लक्ष्मी सहस्त्रनामाचा पाठ करावा. घरात शांतता नांदेल व मनाची प्रसन्नता ही वाटेल. 31, आज अनेक लोक देवाची खूप उपासना करतात, जप करतात व दैनंदिन आयुष्यात लोकांची मने दुखावतात, वाईट बोलतात, यामुळे केलेली उपासना निष्फळ ठरते व साधना वाया जाते. म्हणून आपले आचार विचार सदैव चांगलेच असले पाहिजे. 32, घरामध्ये कधीही चप्पल बूट उलटे ठेवू नये, यामुळे शनिदोष वाढतात. यासोबतच घरात नेहमी कटकट होते. 33, सकाळी सकाळी घरामध्ये अस्वच्छता राहणार नाही, याकडे विशेष लक्ष घ्यावे. घरामधील दारिद्र्यतेची देवी अवलक्ष्मीला दूर करायचे असल्यास रोज सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करावे. 34, जे लोक खूप मोठ्या आवाजात बोलतात, मोठ्या मोठ्याने भांडतात, अशा लोकांचा राहू ग्रह खराब होतो. 35, जे लोक नेहमी दुसऱ्यांबद्दल वाईट बोलतात त्यांचा केतू ग्रह खराब होतो आणि प्रगतीमध्ये अडचणी निर्माण होतात. 36, जी लोक जेवणाच्या ताटात हात धुतात
त्यांचे आर्थिक नुकसान होते. 37 जे लोक चालताना त्यांच्या चप्पल आणि बुटांचा खूप आवाज होतो, त्यांचे ग्रह खराब असतात, पैसा त्यांच्याकडे टिकत नाही, लक्ष्मी निघून जाते. 38 संध्याकाळच्या वेळेस झोपण्याआधी स्वयंपाकघरामध्ये खरकटे भांडी ठेवू नये. 39 रात्री झोपताना काही जणांना केस मोकळे सोडून झोपायची सवय असते. केस मोकळे सोडून झोपणे अशुभ असते. 40 बंद गॅसवर शेगडीवर कोणतंच रिकाम भांडे ठेवू नये. 41 रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर लगेच स्वतःचा चेहरा आरशात पाहू नये. 42 घराच्या मुख्य दरवाजावर दोन्ही बाजूला स्वस्तिकचे चिन्ह काढावे. 43 सकाळच्या वेळी घरात गणपती स्तोत्र, गायत्री मंत्र, महालक्ष्मी स्तोत्र यांचे पठण करावे. ते शक्य नसेल तर मोबाईलवर ही स्तोत्र लावावी. 44 आपल्या घरात येणाऱ्या कोणतीही व्यक्तीस कधीही नाराज करून किंवा अपमानित करून पाठवू नये. शक्य असल्यास अल्पोपहार देऊन आणि त्यांना काही मदत अपेक्षित असल्यास आणि तुम्हाला शक्य असल्यास ती जरूर करावी, पण मदत शक्य नसेल तर योग्य शब्दात सांगून विनंतीपूर्वक सांगून निरोप घ्यावा. 45 घर हे नेहमी धान्याने भरलेले असावे. घरामध्ये लागणाऱ्या वस्तू, किराणा धान्य हे किमान 7 दिवसाचे, 15 दिवसांचे किंवा 1 महिन्याचे भरून ठेवावे. आज आणायचे, आज बनवायचे आणि आज खायचे असे करू नये. 46 घरातील काही व्यक्तीमध्ये समजा काही कारणाने वाद जरी असतील तरी घरात कोणालाही जाणून बुजून त्रास देणे, उपाशी ठेवणे असे प्रकार किमान स्वतःच्या बाजूने तरी टाळावेत. शांतपणे आपली जबाबदारी आपण पार पाडत राहावी. काही समस्या या येणारा काळ सोडवतो, त्यामुळे सतत वाद होणार नाहीत ही काळजी घ्यावी. 47 घरामध्ये मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश येऊ घ्यावा. घर सतत बंदिस्त ठेवू नये. 48 बुधवारी व शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा व घरी येऊन पितृस्तोत्राचे पठण करावे. जर तुम्हाला नित्य पठण करायचे असेल तर रोज संध्याकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये पितृस्तोत्राचे पठण करा. 49 घरावर कोणते आर्थिक संकट आले असेल तर दर मंगळवारी आणि शनिवारी मारुतीच्या मंदिरात जाऊन मारुतीच्या समोर मोहरीच्या तेलात 2 लवंग टाकून दिवा लावावा. यामुळे हळूहळू घरावरील आर्थिक संकट दूर होईल. 50 एकादशीचे व्रत करा. हे जमत नसेल तर त्या दिवशी भात खाऊ नका. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.